सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। ओम श्री आदिशक्तिदेवताभ्यो नमो नमः। नमस्कार। आज आपण इथे नवरात्र पूजा विधी, नवरात्रामध्ये आपण नवदुर्गा स्थापना आणि कलश स्थापना या दोन विधी करतो। हे दोन विधींची संपूर्ण विधिवत पूजा विधी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर या पूजेची आपण सर्वप्रथम मांडणी समजून घेऊया। ज्या स्थानी आपल्याला पूजा मांडवायची आहे त्या स्थानी आपण थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडून ती जे काय आपलं जागा आहे ती सुशोभित करून घ्यावी। त्यावरती एक पाट ठेवावा। पाटाच्या आजूबाजूला सुंदर अशी रांगोळी काढावी। रांगोळीने तो संपूर्ण जागा सुशोभित करून घ्यावी। पाटावरती एक स्वस्त धूत वस्त्र त्यावरती घालावे। पाटावरती 3 विडे मांडावे। शक्य असल्यास 5 विडे मांडावे। शक्य नसल्यास 3 विडे मांडावे। प्रत्येक विड्यावरती नाणं, सुपारी, फळं अशा प्रकारे ते विडे बनवावे। शक्य असल्यास खारीक, बदाम हे गोष्टीसुद्धा सुपाऱ्यांवरती आपल्या विड्यांवरती ठेवाव्या। शक्य नसल्यास फक्त देवीच्या विड्यावरती ज्याप्रमाणे इथे केलेलं आहे त्याप्रमाणे सुपारी, फळ, नाणं, बदाम, हळकुंड या प्रकारे ठेवावे। शक्य असल्यास 3 विड्यांवरती या सगळ्या गोष्टी ठेवाव्या। त्यानंतर तांदळाची रास 2 तांदळाच्या राशी या पाटावरती हंतराव्या। त्या तांदळाच्या राशीवरती मध्यभागी अष्टदल कमल काढावं आणि त्या तांदळाच्या राशीवरती तांब्या ठेवून द्याव्या। 2 तांब्या ठेवाव्या। तांब्याला बाहेरून स्वस्तिक काढावे आणि 5 रेषा खालून वरती अशा ओढाव्या। त्यानंतर आपल्याला पूजेमध्ये लागणारं तामन, पंचपात्र, पळी आणि तांब्या हे तांब्या पूर्णपणे पाण्याने भरून घ्यावा। त्याचसोबत आपल्या डाव्या बाजूला घंटेची स्थापना करावी आणि एक दिव्याची स्थापना करावी जो आपण पूजेपुरता लावणार आहोत। त्याचप्रमाणे आपल्या कुलाचारामध्ये समजा दिवा लावायची पद्धत असेल, म्हणजेच आपल्या नवरात्रीमध्ये अखंड दीप, नंदादीप जो लावतो तो नंदादीप लावायची पद्धत असेल, कुलाचार असेल तर तो अखंड दीपसुद्धा या पूजेमध्ये घ्यावा। त्यानंतर देवीसाठी एक साडीची ओटी ठेवावी। त्यानंतर आपल्या हे जे काय आपण तामण वगैरे घेतलेलं आहे करून घ्यावं आणि त्यानंतर पूजेला प्रारंभ करावा। पूजेला प्रारंभ करण्यापूर्वी आपल्याकडे पुढील जी काही मी सांगतोय ती सर्व पुष्प असली पाहिजे। तर पुष्पांमध्ये आपल्याला दुर्वा, बेलपत्र, तुळस, 2 वेण्या, शक्य असल्यास गुलाबाची फुलं, शक्य असल्यास जास्वंदीची फुलं आणि इतर सुवासिक फुलं घेऊन पूजनाला चालू करावे। त्यानंतर आपल्याला पूर्वपूजेसाठी आणि नवरात्रीच्या मुख्य पूजेसाठी गणपतीची एखादी मूर्ती, शक्य असल्यास एखादी गणपतीची मूर्ती घ्यावी किंवा सुपारी ठेवून सुद्धा गणपती म्हणून पूजा करता येते। त्यानंतर गणपतीला वाहण्यासाठी एक जानवं, हळद, कुंकू, अक्षदा, विविध नाना परिमळ द्रव्य, अगरबत्ती, गणपतीसाठी नैवेद्य तो गोळाचा असावा किंवा गोड शक्य नसल्यास कोणताही गोड नैवेद्य बाप्पाला दिला तर चालतो। त्यानंतर नवरात्रीसाठी आपण जो काही शक्य असेल तो नैवेद्य बनवावा, बनवून तयार ठेवा। त्याचसोबत पंचामृतामध्ये लागणारे 5 द्रव्य वेगवेगळी घेतली तरी चालतात। आपल्या मर्जीनुसार ती वेगवेगळी घ्यावी किंवा 5 द्रव्य एकत्र करून ते पंचामृत या पूजेमध्ये घ्यावं। त्यानंतर 2 कापूस वस्त्र, गंगाजल, शक्य असल्यास गंगाजल घ्यावं आणि त्यानंतर अत्तर, मध या दोन्ही गोष्टीसुद्धा आपल्या पूजेमध्ये घ्याव्या आणि त्यानंतर या नवरात्रीच्या कलश स्थापना आणि नवदुर्गा स्थापना या महापूजेला प्रारंभ करावा। तर आता आपण पूजेला प्रारंभ करू। सर्वप्रथम देवीचं स्मरण करावायचं आहे। देवीचं स्मरण करण्यासाठी हात जोडून देवीची प्रार्थना करायची आहे। ओम श्रीमन महालक्ष्मी नमो नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। सर्वप्रथम आपण दिव्यामध्ये जो पूजेपुरता दिवा घेतलेला आहे
तो दिवा लावून घ्यावा। यजमानांनी तो दिवा लावून घ्यायचा आहे की असल्यास समाया सुद्धा या पूजेमध्ये लावाव्या। दिवा लावताना देवीच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा आणि देवीच्या डाव्या बाजूला तेलाचा दिवा अशा प्रकारे दिवा लावावा। तुपाचा असेल तो देवीच्या उजव्या बाजूला असावा, तेलाचा दिवा लावत असाल तो देवीच्या डाव्या बाजूचा असावा। त्यानंतर या दीपाला मनोभावे नमस्कार करून त्याचसोबत आदिशक्तीचं मनोभावे नमन करून या पुढील पूजेला प्रारंभ करायचा आहे। पुढच्या पूजेच्या प्रारंभासाठी आपण दोनदा आचमन करायचं आहे। आचमनासाठी पहिल्या 3 नावांनी पाणी प्राशन करायचं आहे आणि चौथ्या नावाने पाणी तांबण्यात सोडायचे। ही संपूर्ण कृती आपल्याला दोनदा करावायची आहे। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः। एक पळी तांबण्यात सोडावी। ओम गोविंदाय नमः, पुन्हा 3दा पाणी प्यावे आणि एक पळी तांबण्यात सोडावी। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः। पुढील नाव म्हणत असताना यजमानांनी हात जोडून देवीची प्रार्थना करावी। ओम विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधीक्षकाय नमः, नारसिंहाय नमः, च्युत्याय नमः, जनार्दनाय नमः, हरये नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमो नमः। ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री छंद प्राणायामे विनियोग योगश्च करणञ्च व सर्व विष्णुमयं जगत। ओम भू ओम भुव ओम स्वाहा ओम महा ओम जन ओम तप ओम सत्यम ओम भूर्भुवस्वा ओम तस्य विदुर्वरेण्यं भर्गो देवीस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। यानंतर प्राणायाम करायचा आहे। प्राणायाम करण्यासाठी आपली डावी नाकपुडी बंद करून उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये घ्यावा। तो श्वास थांबवून डावी नाकपुडी बंद करून आपल्या उजव्या नाकपुडीने श्वास सोडावा। अशा प्रकारे प्राणायाम झाल्यानंतर देवासाठी हात जोडावे। ओम आप ज्योतिरसोमृतम ब्रह्म भूर्भुवस्वरोम ओम श्री महालक्ष्मये नमो नमः। प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि। त्यानंतर आपल्या कुलदेवतेचं स्मरण करावायचं आहे। कुलदेवताचं स्मरण केल्यानंतर मनामध्ये कुलदेवताची प्रार्थना करायची आहे। कुलदेवताची प्रार्थना केल्यानंतर हा जो काय आपण मध्ये विडा ठेवलेला आहे तो मधला विडा देवाजवळ नेऊन ठेवायचा। सर्वप्रथम कुलदेवतेची प्रार्थना करण्यासाठी हात जोडून कुलदेवतेचे मनामध्ये स्मरण करावे। ओम श्री कुलदेवताभ्यो नमो नमः, ओम श्री महागणाधिपतये नमो नमः, सरस्वती देवताभ्यो नमो नमः, अथ श्री कुलदेवताभ्यो नमो नमः। ओम ज्योतिस्वरूपाय विद्महे भटूरूपाय धीमहि तन्नो केदार प्रचोदयात्। प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि। थोड्याशा अक्षता मधल्या विड्यावरती व्हाव्या। वा उज्ज्वल देवताभ्यो नमो नमः। एकदबुगे फलतांबूलं समर्पयामि, सुवर्णपुष्पादि दक्षिणान् समर्पयामि, प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि। आता हा जो विडा आहे तो विडा आपल्या घरातल्या देवाजवळ ठेवावा। त्यानंतर आपल्या घरातले जे आपले ज्येष्ठ आहेत, आपल्यापेक्षा जे ज्येष्ठ आहेत त्या सर्वांना नमस्कार करून परत पूजेच्या जागेवरती येऊन बसावायचं आहे। देवाला विडा अर्पण केल्यानंतर आपल्याला आपण ज्या ठिकाणी राहतोय त्या वास्तुदेवतेचं, गणपतीचं, आई देवी भगवतीचं म्हणजेच आदिशक्तीचं, आपल्या गुरूंचं, आपल्या कुलदेवतेचं, ग्रामदेवतेचं आणि आपण ज्या ठिकाणी राहतोय त्या आजूबाजूच्या स्थानदेवतेंचं स्मरण करावायचं आहे। स्मरण करण्यासाठी हात जोडून मनोभावे या सर्वांना नमन करावे। ओम श्रीमन् महागणाधिपतये नमो नमः, ओम श्री महागणपतये नमो नमः,
ओम श्रीमन्मागणाधिपतये नमः, श्री सरस्वती नमः, गुरुभ्यो नमः, वेदाय नमः, वेदपुरुषाय नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, सचिपुरन्दराभ्यां नमः, उमामहेश्वराभ्यां नमः, लक्ष्मीनारायणाभ्यां नमः, कालकामे परशुरामायणाभ्यो नमः, माता पितृदेवताभ्यो नमः, आदित्यदिनग्रहदेवताभ्यो नमः, सर्वदेवताभ्यो नमो नमः, दत्तात्रेयदेवताभ्यो नमः, साईनाथदेवताभ्यो नमः, स्वामी समर्थदेवताभ्यो नमो नमः, श्री महाआदिशक्तिदेवताभ्यो नमो नमः, शक्तिदेवताभ्यो नमो नमः, श्री महालक्ष्मी महासरस्वती महानवदुर्गदेवताभ्यो नमो नमः। ओम गण गणपतये नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गण गणपतये नमो नमः। श्री रवि शुक्र बृहस्पतिं पंचावतारं स्मरे नित्यं वेदवाणे प्रवृत्तये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम श्री महादेवताभ्यो नमो नमः। गुरु दत्तात्रेय देवताभ्यो नमो नमः। प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि। आपल्या गुरुदेवतेला म्हणजेच आपल्या गुरूंना नमस्कार करावायचा आहे। त्यानंतर पुन्हा एकदा गणपतीचं स्मरण करावायचं आहे। सुमुख एकदंतच्च कपिलो वैकर्णकः लंबोदरच विकटो विघ्ननाशो गणाधिप धूम्रकेतु गणाध्यक्षो भालचंद्रो गजानन द्वादश शैतनामानि पठेन चुर्यादपि विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तन्न जायते। शुक्लांबरधरं देव शशिवर्णं चतुर्भुजं पाशांकुशधरं देव ध्यायेत् सिद्धिविनायक। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। ओम श्री महालक्ष्म्यै नमो नमः। ओम दशरथाय विद्महे सीतावल्लभाय धीमहि तन्नो राम प्रचोदयात्। सर्वदा सर्वकार्येषु नाथेषु येषां मङ्गलं येषां हृदयस्थो भगवान् मङ्गलयातनं हरि विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यात् सिद्धये अभिसिद्ध्यात् सिद्ध्यर्थ पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः। सर्वदा सर्वकार्येषु त्रयस्थित भुवनेश्वरा देवादिशान्तु सिद्धि ब्रह्मो शांत जनार्दन। ओम गण गणपतये नमो नमः। अशा प्रकारे आपल्या स्थानदेवतेंचं इत्यादी देवतेंचं स्मरण झाल्यानंतर त्यांना मनपूर्वक नमन करावायचं आहे। नमन केल्यानंतर आपल्याला संकल्प आणि त्याही अगोदर देशकालादींचा उच्चार करावायचा आहे। श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञा पर्वतमानस्य आद्य ब्रह्म द्वितीय परार्धे विष्णुपदे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वतमन्तरे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे इक्षुदाक्षेत्रे गोदावर्या दक्षिणे तीरे कलियुगे कलिप्रथमचरणे अष्टविंशतमे युगे द्वादश शके स्वतःचं नाव बोलावायचं आहे। संवत्सरे दक्षिणे शरद ऋतो अश्विन मासे शुक्ल पक्षे विष्णु प्रतिपदा तिथौ विष्णुवासरे आद्य सोमवार दिवस नक्षत्रे विष्णु योगे विष्णुकरणे स्थिते वर्तमाने चंद्र विष्णु स्थिते सूर्य विष्णु स्थिते देवगुरुर शेषु ग्रहे यथांस राशि स्थितोषु एवं गुण विशेष विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ। ओम श्री महाविष्णु नमो नमः। त्यानंतर हातामध्ये थोड्याशा अक्षता घ्यावायच्या आहेत। हातामध्ये थोड्याशा अक्षता एक फूल घ्यावं आणि माझ्या मागे संकल्प म्हणावायचा आहे। मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम अस्माकं सर्वेषां सह कुटुंबानां क्षेम स्थैर्य अभय आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध अर्थम दीपच्च तुष दस हितानां शांतर्थ्यं पुष्टर्थ्यं तुष्टर्थ्यं समस्त मंगल वाप्यर्थ्यं त्रिगुणात्मका श्री दुर्गा प्रतिद्वारा सर्वा पच्छान्ति पूर्वक दीर्घायु धर्म
पुत्राधी वृद्धि शत्रुपराजय कीर्तिलाभा प्रमुख चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थ अद्यारभ्य नवमी पर्यंत महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा प्रीत्यर्थे. त्यानंतर आपल्या कुलाचाराप्रमाणे जे जे गोष्टी असतील किंवा कुलाचारामध्ये ज्या गोष्टी आपण करता त्याच गोष्टींचा उच्चार या ठिकाणी करावयाचा आहे. आपण इथे कलश स्थापना आणि नवदुर्गा स्थापना त्याचसोबत मालाबंधन आणि अखंड नंदादीप पूजन या सर्व विधी आपण या पूजेमध्ये करत आहोत. आपण आपल्या कुलाचारामध्ये ज्या गोष्टी आहेत तेवढ्याच गोष्टींचा इथे उच्चार करावा. मालाबंधनम खंड दीप प्रज्वालनम पूर्वकम श्री चंडिका स्तोत्र पाठ जप ब्राह्मण कुमारिका पूजन उपवास नैत्य भुक्त्या तम नियमादि रूपम शारदा नवरात्र पूजा करिष्ये असं म्हणून उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घेऊन तो संकल्प तामणामध्ये सोडून द्यावा. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. अजून दोनदा पाणी सोडावे. हात स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्यानंतर पुढील उपचार सुरू करावे. तथाच आसनादि कलश शंका घंटा पूजनम दीप पूजनम करिष्ये शरीर शुद्ध्यर्थ षडंगन्यासंच करिष्ये आद्यो निर्विघ्न सिद्ध्यर्थ श्री महागणपती पूजनं करिष्ये असं म्हणून तामणामध्ये एक पळी सोडावी. हातामधून तामणामध्ये एक पळी सोडावी आणि म्हणावं गणेश पूजन करिष्ये. त्यानंतर गणपतीचं स्मरण करावयाचं आहे. आपल्याकडे जो काही आपण गणपती म्हणून सुपारी मांडलेली आहे किंवा गणपतीची जी काही मूर्ती मांडलेली आहे त्या मूर्तीसाठी आपण हातामध्ये थोड्याशा अक्षता घ्याव्या. ओम गणपतये नमो नमः महागणपतये नमो नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गणपतये नमो नमः. आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि. गणपतीवर अक्षता व्हाव्या. या प्रकारे गणपतीचं आवाहन केल्यानंतर आपल्याला इथे गणपतीचं पूजन करायचं आहे. गणपतीच्या पूजनासाठी सर्वप्रथम गणपतीच्या मनामध्ये ध्यान करावं. ओम भूर्भुवः स्वः सिद्धी बुद्धिशक्ती सहित सिद्धिविनायक देवता भ्यो नमो नमः. ध्यायामि ध्यानार्थी अक्षरान् समर्पयामि. थोड्याशा अक्षरा गणपतीवरती व्हाव्या. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. ओम श्री रिद्धि बुद्धिशक्ती सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः. आसनार्थे अक्षरान् समर्पयामि. थोड्याशा अक्षता व्हाव्या. त्यानंतर पळीमध्ये पाणी घ्यावं. त्या पाण्यामध्ये थोडासा दुर्वा हातामध्ये घेऊन उजव्या हातामध्ये थोड्याशा दुर्वा घेऊन ते पाणी गणपतीवरती थोडंसं शिंपडावं. श्री रिद्धी बुद्धिशक्ती सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः. पाद्यम समर्पयामि. त्या अक्षता गणपतीला व्हाव्या आणि उर्वरित जे काही जल आहे ते तामणात सोडून द्यावं. पुन्हा 2 दुर्वा घ्याव्या. पळीमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये थोड्याशा अक्षता टाकाव्या. पळीमध्ये थोड्याशा अक्षता थोडासा गंध टाकावा.
त्यानंतर आपल्याकडे जे काय पाकळ्या आहेत त्या पाकळ्या त्यामध्ये टाकाव्या. त्यानंतर हातामध्ये स्वतंत्र दुर्वा घेऊन हे जे काही अर्घ्य बनवलेलं आहे ते अर्घ्य देवावरती शिंपडायचं आहे. श्री बुद्धिशक्ती सहितमा सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः. अर्घ्यम समर्पयामी. त्या दुर्वा गणपतीला व्हायच्या आणि उर्वरित जे काही अर्घ्य आहे ते ताम्हणात सोडून द्यायचं. त्यानंतर गणपतीला एक नमस्कार करायचा. ओम गण गणपतये नमो नमः. परत पळीमध्ये थोडंसं पाणी घेऊन हातामध्ये स्वतंत्र दुर्वा घ्यावा आणि ते स्वच्छ पाणी भगवंतावरती शिंपडावं. श्री रिद्धी बुद्धिशक्ती सहितमा सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः. आचमनीयम समर्पयामी. त्या दुर्वा गणपतीला व्हाव्या आणि उर्वरित पाणी ताम्हणात सोडून द्यावं. त्यानंतर पळीमध्ये पाणी घ्यावं. हे पाणी स्वच्छ असावं. त्या पाण्यामध्ये स्वतंत्र दुर्वा थोड्याशा बुडवून त्या दुर्वा गणपतीवरती शिंपडायच्या. श्री रिद्धी बुद्धिशक्ती सहितमा सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः. स्नानम समर्पयामी. त्या दुर्वा भगवंताला व्हायच्या आणि उर्वरित पाणी ताम्हणात सोडून द्यायचं. त्यानंतर आपण भगवंताला नमस्कार करायचा. ओम श्री महासिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारान समर्पयामी. त्यानंतर एक फूल घेऊन ते चंदनामध्ये बुडवायचं आहे. चंदन सुकं असेल तरीही चालेल. चंदन ओलं करून किंवा कोणताही गंध ओला करून घेतला तर अतिउत्तम. हे गंधपुष्प भगवंताला अर्पण करायचं. सकल पूजार्थे गंधपुष्पम समर्पयामी. प्रार्थना पूर्वक नमस्कारान समर्पयामी. ओम श्री महासिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः. त्यानंतर आपण गणपतीला जे आपलं कापूस वस्त्र आहे ते कापूस वस्त्र भगवंताला अर्पण करायचं. पूजेमध्ये आपण जे छोटं कापूस वस्त्र घेतलेलं आहे ते भगवंताला अर्पण करायचं. श्री रिद्धी बुद्धिशक्ती सहितमा सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः. वस्त्रार्थे उपवस्त्रार्थे कार्पास वस्त्रं समर्पयामी. त्यानंतर आपण जे काही यज्ञोपवीत घेतलेलं आहे हे यज्ञोपवीत भगवंताला अर्पण करायचं. हे यज्ञोपवीत हे काही जानवं आहे ते जानवं भगवंताला अर्पण करायचं. श्री रिद्धी बुद्धिशक्ती सहितमा सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः. यज्ञोपवीतम समर्पयामी. दोनदा पळी ताम्हणामध्ये सोडायचे. श्रीरिद्धी बुद्धिशक्ती सहितमा सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः. वस्त्रांत्याचमनीयम समर्पयामी. यज्ञोपवीतांत्याचमनीयम समर्पयामी. प्रार्थना पूर्वक नमस्कारान समर्पयामी. आता रिद्धी सिद्धी या गणपतीच्या अंतर्भूत असल्या कारणाने आपण त्या गणपतीला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या. श्री रिद्धी बुद्धिशक्ती सहितमा सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः. रिद्धी सिद्धिभ्यां नमो नमः. हैद्रान कुंकुम सौभाग्य द्रव्यानि समर्पयामी. प्रार्थना पूर्वक नमस्कारान समर्पयामी. गणपतीला चंदन लावून घ्यायचं. श्री रिद्धी बुद्धिशक्ती सहितमा सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः. विलेपनार्थे चंदनम समर्पयामी. आता या गणपतीला थोड्याशा दुर्वा व्हायच्यात. श्री रिद्धी बुद्धिशक्ती सहितमा सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः. दुर्वांकुराणि समर्पयामी. एक बेलपत्र देवाला व्हायचं. ओम उमापुत्राय नमो नमः. बिल्लवपत्राणि समर्पयामी. गणपतीला जास्वंदीचं फूल अतिप्रिय आहे. ते जास्वंदीचं फूल शक्य असेल तर ते भगवंताला अर्पण करायचं. ते जास्वंदीच्या फुलासकट आपल्याकडे उपलब्ध जी काही फुलं आहेत ते फुलं भगवंताला अर्पण करायची. श्री रिद्धी बुद्धिशक्ती सहितमा सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः. कालोद्भव पुष्पं समर्पयामी. जटा पुष्पं समर्पयामी. प्रार्थना पूर्वक नमस्कारान समर्पयामी. नंतर स्वतंत्र दुर्वा आपल्या हातामध्ये घ्याव्या. साधारण 11 ते 21 दुर्वा येतील एवढ्या हातात घ्याव्या आणि ह्या दुर्वा भगवंताला अर्पण कराव्या.
श्रीरिद्धि बुद्धिशक्ति सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः। दुर्वांकुराणि समर्पयामि, प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि। त्यानंतर आपल्याला या भगवंताला म्हणजेच आपल्या गणपतीला गोड खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। गोड खोबरं शक्य नसेल तर कोणताही गोड नैवेद्य आपण देवाला दाखवू शकता। तर ही गोड खोबऱ्याची वाटी आपण भगवंतासमोर ठेवायची आहे। ज्या ठिकाणी गोड खोबऱ्याची वाटी ठेवतोय त्या खाली पाण्याने एक चौकोन मंडल काढून घ्यायचा आहे आणि त्या चौकोन मंडलावरती आपली गोड खोबऱ्याची वाटी ठेवायची। उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्या गोड खोबऱ्याभोवती दोनदा फिरवावं। चतुष्कोमंडलं कृत्वा तदुपरि नैवेद्य पात्रे निवाय गायत्री मंदिरेण पात्रान् प्रोक्षयेत्। श्रीरिद्धि बुद्धिशक्ति सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः। नैवेद्यं निवेदयामि। आता हा नैवेद्य भगवंताला 6दा भरवतोय अशी कृती करायची आणि तो नैवेद्य भगवंताला भरवायचा। ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे नमः। प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि। हाताने एक पळी तांबणं सोडायची। मध्ये पानीयं समर्पयामि, पुनः नैवेद्यं निवेदयामि। पुन्हा एकदा भगवंताला 6दा भरवायचं आहे। ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे नमो नमः। हाताने 3 पळी या तांबण्यामध्ये ओतायच्या। श्रीरिद्धि बुद्धिशक्ति सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः। नैवेद्यार्थे नैवेद्यान् दिशुद्धो नमो नमः। हस्तप्रक्षालनं समर्पयामि, मुखप्रक्षालनं समर्पयामि, क्रोधवर्धनार्थे चंदनं समर्पयामि। त्यानंतर एक फूल घेऊन ते आपल्या चंदनामध्ये बुडवून भगवंताला अर्पण करायचे। मनामधल्या सर्व इच्छा भगवंताला सांगायच्या म्हणजेच भगवंताची प्रार्थना करायची। ती बुद्धिशक्ती सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः। प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि, मंत्रपुष्पं समर्पयामि, प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि। त्यानंतर आपल्याला भगवंताच्या बाजूला म्हणजे गणपतीच्या बाजूला जो विडा ठेवलेला आहे त्यावरती थोडं थोडं पाणी घालायचं। विड्यावरती आणि फळावरती थोडं थोडं पाणी घालावं। मुखवासार्थे भुगिफलदाम्बूलं समर्पयामि, फलार्थे स्थापितफलं समर्पयामि, प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि। ओम श्रीरिद्धि बुद्धिशक्ति सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः। हात जोडायचे आणि प्रदक्षिणा मारायची। आपल्या स्वतःभोवती एक प्रदक्षिणा मारायची। यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिण पदे पदे, प्रदक्षिण पदे पदे, प्रदक्षिण पदे पदे। ओम गण गणपतये नमो नमः। प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि। निर्विघ्नं कुरु। ओम श्री आद्यो निर्विघ्न सिद्ध्यर्थ श्री महागणपति पूजनं समर्पयामि। प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि। त्यानंतर आपण या भगवंताला दीप धूप ओवाळायचा आहे। एक अगरबत्ती लावून घ्यावी। उजव्या हातामध्ये उदबत्ती आणि डाव्या हातामध्ये घंटी घ्यावी आणि घंटीचा नाद करत भगवंताला पायापासून डोक्यापर्यंत 3दा ओवाळावे। श्रीरिद्धि बुद्धिशक्ति सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः। धूपं समर्पयामि। अगरबत्ती लावून घ्यावी बाजूला। त्यानंतर आपण जो काही दिवा लावलेला आहे तो दिवा भगवंताला 3दा ओवाळायचा आहे। दिवा ओवाळताना सुद्धा उजव्या हातामध्ये दिवा आणि डाव्या हातामध्ये घंटी घ्यावी आणि घंटीचा नाद करत भगवंताला हा दिवा दाखवायचा आहे। श्रीरिद्धि बुद्धिशक्ति सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः। स्थापितदीपं समर्पयामि। ओम गण गणपतये नमो नमः। प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि। अशा प्रकारे गणपतीचं आपण इथे संपूर्ण पूजन करून घेतलेलं आहे। गणपती पूजन झाल्यानंतर आपलं आसन आणि वातावरण शुद्धी करण्यासाठी आपण भगवंताचं स्मरण करायचं आहे।
ओम गण गणपतये नमो नमः. श्री आदिशक्ती देवताभ्यो नमो नमः. श्री महाशक्ती देवताभ्यो नमो नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामी. आपण जे काही तांब्या घेतलेला आहे त्याच्यातलं जे काही पाणी आहे ते थोडंसं आजूबाजूला शिंपडावं. फुलाच्या साह्याने किंवा फुलाच्या एखाद्या पाकळीच्या साह्याने फुलाची एखादी पाकळी घेऊन त्या पाकळीच्या साह्याने आजूबाजूला ते पाणी शिंपडावं, जेणेकरून वातावरण शुद्ध होईल. जी जे फुलपाकळी आहे किंवा फुल आहे ते तांना सोडून द्यावं. श्रीरिद्धी बुद्धिशक्ती सहित मा सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि. श्री आदिशक्ती देवताभ्यो नमो नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि. आता स्वतःच्या शुद्धीसाठी, आपल्या स्वतःच्या शरीर शुद्धीसाठी षडंग न्यास करायचा आहे. षडंग न्यास करण्यासाठी मी म्हणेल तशी कृती किंवा मी दाखवेल तशी कृती करावायची आहे. आपला उजवा हात आपल्या छातीवरती ठेवून म्हणायचा आहे, ओम महालक्ष्मी नमः हृदयाय नमः. ओम महालक्ष्मी नमः हृदयाय नमः. ओम महालक्ष्मी नमः. ओम महालक्ष्मी नमः. शिखाय नमः. शिखाय नमः. ओम महालक्ष्मी नमः. ओम महालक्ष्मी नमः. शिखाय वषट. शिखाय वषट. त्यानंतर आपल्या दोन्ही खांद्यांना हात लावायचा आहे. ओम महालक्ष्मी नमः कवचायुः. ओम महालक्ष्मी नमः कवचाय नमः. त्यानंतर एक टाळी वाजवायची. ओम महालक्ष्मी नमः अस्त्राय फट इति दिगबंधः. असं करून आपण स्वतःची आपल्या शरीराची शुद्धी करून घेतलेली आहे. अशा प्रकारे षडंग न्यास पूर्ण झाल्यानंतर आपण जे काही पाणी घेतलेलं आहे, म्हणजे जो कलश घेतलेला आहे, त्या कलशाची आपण पूजा करणार आहोत. त्या कलशामधली पळी बाजूला काढून घ्यावी आणि त्या कलशावरती आपला उजवा हात ठेवावा. कलशस्य मुखे विष्णु कंठे हृदय समाश्रिता मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातो गणास्मृता कुक्षोतु सागरा सर्वे सप्तद्वीप वसुंधरा ऋग्वेदोस्ते यजुर्वेद सामवेदोऽर्थ वर्णना अंगोक्षु सहिता सर्वे कलशन्तु समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शांती पुष्टि करितता आयान्तु देवपूजार्थ दूरितक्षय कारिका गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. श्री वरुणाय नमो नमः. सर्वोपचारार्थे गंधपुष्पाणि समर्पयामि. त्यानंतर हे जे काय आपण कलश घेतलेला आहे ते कलशाला बाहेरून गंध लावावा. कलशाला बाहेरून गंध लावल्यावरती त्या कलशाला आपण एक फूल व्हावं. बाहेर व्हायला तरी चालेल किंवा ते पाकळी असेल तर पाकळी आपल्या कलशामध्ये टाकली तरी चालेल. त्या कलश देवतेला म्हणजेच वरुण देवतेला नमस्कार करायचा आहे. ओम वम वरुणाय नमो नमः. सर्वोपचारार्थे गंधपुष्पाणि समर्पयामि. त्यानंतर आपल्याकडे देवघरातला जो नित्यपूजेतला शंखा घंटा आणि दीप असतो, यांचं आपल्याला इथे पूजन करायचं आहे. ते पूजन करण्यासाठी शंख असेल तर पूजेमध्ये शंख घ्यावा. इथे शंख नसल्याने आपण त्याची पूजा करत नाही आहोत. त्यानंतर आपल्या पूजेमधली जी काही घंटा आहे ती घंटा इथे ठेवायची आहे. घंटा ठेवताना आपल्या डाव्या बाजूला घंटा ठेवावी. त्या घंटेचं पूजन करायचं आहे. घंटेचं पूजन करताना घंटा धुवून पुसून स्वच्छ करून घ्यावी. त्यानंतर या घंटेला आपण एक फूल गंधामध्ये बुडवून व्हायचं आहे. आगमनार्थ तु देवानां गमनार्थ तु रक्षणां कुर्वे घंटारवं तत्र देवांत लक्षणां घंटिका देव्ये नमो नमः. सकल पूजार्थे गंधपुष्पाणि समर्पयामि. प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि. घंटेचा नाद करायचा आहे. घंटानाद कुर्यात. घंटा आपल्या जागेवरती ठेवून द्यायची. घंटेला मनोभावे नमस्कार करायचा. त्यानंतर पूजेमध्ये समजा समय लावले असतील तर समयांची पूजा करायची. इथे आपण दिवा लावलेला आहे त्या दिव्याची आपण पूजा करायची. समय असेल तर समयची सुद्धा पूजा करायची. दिव्याची पूजा करण्यासाठी आपण दिव्याला परत एक पुष्प आपल्या चंदनामध्ये किंवा गंधामध्ये बुडवून, पांढरं फूल नाही, कोणतेही साधं फूल, ते दिव्याला व्हायचं. बोधीपब्रह्मरूपस्थं ज्योतिषां प्रभुरैव
अस्तत्वामस्थापनं यत्र मम शान्ति प्रदो भव। दीपदेवताभ्यो नमो नमः। सकलपूजार्थे गन्धपुष्पाणि समर्पयामि। प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि। ओम श्री महादेवताभ्यो नमो नमः। प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि। मनोभावे त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे। दिव्याला नमस्कार करून झाल्यानंतर आपण हातामध्ये थोडंसं तुळशी पत्र घ्यायचं आहे। त्यात पाणी आहे, कलश आहे, त्या कलशातलं पाणी आपल्या संपूर्ण पूजा द्रव्यावरती, पूजेच्या मांडणीवरती आणि स्वतःवरती थोडंसं शिंपडायचं आहे। ओम अपवित्रो पवित्रो वा सर्वामस्तवतोऽपि वा यस्मरेत् पुण्डलीकाक्षं सभायभ्यन्तरस्तुचि। ओम गण गणपतये नमो नमः। श्री महादेवताभ्यो नमः। श्री महालक्ष्मये नमो नमः। उर्वरित जे काही तुळस आहे ती तुळस ताम्यात सोडून द्यावी। कलशोदकेन पूजा द्रव्याने संप्रोक्ष आत्मानंच प्रोक्षयेत। त्यानंतर आपल्याला इथे कलश स्थापनेचा विधी चालू करायचा आहे। कलश स्थापना करण्यासाठी आपण जे काही कलश घेतलेला आहे तो कलश तांदळाच्या राशीवरती ठेवावा। त्या जी काही तांदळाची राश ठेवलेली आहे त्या तांदळाच्या राशीने अष्टदल कमल काढावं। त्या अष्टदल कमलाची हळद कुंकू अक्षता घालून पूजा करावी। त्यावरती हे जे काही कलश आहे तो कलश मांडावा। त्यानंतर पुढील जसं मंत्र म्हणेन त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये एक एक गोष्ट टाकावायची आहे। इथे संपूर्ण कलश तयार करून घेतलेला आहे, त्यामुळे या कलशाला हात लावून घ्यायचा आहे। या कलशामध्ये जे काही पाणी आपल्याला आता घालायचं आहे त्या कलशामध्ये पाणी घालताना कलश पाऊन भरेल असा त्या कलशामध्ये पाणी भरायचं आहे। म्हणजे कलशाच्या गळ्यापर्यंत, कंठापर्यंत पाणी भरावायचं आहे। ओम इमं मे गंगे यमुने सरस्वती शुद्धिस्तोम सच्चिता पुरुष्ण्या अस्मि कन्या मरुदवृद्धे वितस्यानिके शृणुया सुषोमयाः। ओम श्री महादेवताभ्यो नमो नमः। आदिशक्ती देवताभ्यो नमो नमः। कलशामध्ये पाणी घालायचं आहे। आपण इथे कलश पूर्ण भरून घेतलेला आहे म्हणून त्या कलशाला हात लावून ठेवायचा आहे। दोन्ही हात कलशाला लावून ठेवायचे। त्यानंतर या कलशामध्ये आपल्याला चंदन घालायचं आहे। इथे आपण चंदन घालून घेतलेलं आहे म्हणून कलशाला हात लावायचा आहे आणि पुढील मंत्र ऐकायचा आहे। ओम गंधद्वारां दुरादर्शा नित्यपुष्टां करीशिनी ईश्वरी सर्वभूतानां तामिहोपव्ययेश्वयां। या प्रकारे आपल्याकडे जे काही पाणी किंवा आपण जो का उपचार केला तो उपचार झाल्यानंतर आपल्याकडे समजा आंबे हळद म्हणजेच हळकुंड अशा प्रकारची औषधी असेल तर ती कलशामध्ये घालून घ्यावी। आपल्याकडे ही औषधी उपलब्ध नसल्या कारणाने आपण पुढचा उपचार करत आहोत। त्यानंतर कलशामध्ये थोड्याशा आपल्याला दुर्वा घालून घ्यायच्या। यामध्ये दुर्वा घालून घेतलेल्या आहेत म्हणून कलशाला हात लावायचा। ओम कांडात प्ररोहन्ते परुषस्वरी एवानो दुर्वा प्रत्यन्तु सहस्रेण शतेन च। ओम श्री महादेवताभ्यो नमो नमः। महादेवताभ्यो नमो नमः। आदिशक्ती देवताभ्यो नमो नमः। त्यानंतर कलशामध्ये 2 सुपाऱ्या घालायच्या। इथे घालून घेतले असल्या कारणाने आपण या कलशाला दोन्ही हात लावून घ्यायचे। ओम या फले निर्ण्या अफला अपुष्या या शक्ष पुष्पनी बृहस्पतिर्प्रसतुस्थानो मुच्चयत्वा हंसः। ओम श्री महादेवताभ्यो नमो नमः। महाआदिशक्ती देवताभ्यो नमो नमः। त्यानंतर आपल्याला कलशामध्ये 5 नाणी टाकायची, ज्यामध्ये टाकून घेतली असल्याने आपण कलशाला बाहेरून हात लावायचा आहे। ओम सही रत्नानि पदाशुषे सुवाते सविता भग तं भागं चित्रमेमहे। ओम श्री महादेवताभ्यो नमो नमः। महाआदिशक्ती देवताभ्यो नमो नमः। त्यानंतर या कलशामध्ये हळदी, कुंकू, थोड्याशा अक्षदा आणि फूल घालून घ्यायचं आहे आणि किंचितचं पंचामृत या कलशामध्ये घालून घ्यायचं आहे। आपण यामध्ये घालून घेतलं असल्याने बाहेरून कलशाला हात लावायचा। ओम युवा सुवास्य परिवत आगास्य सयुश्रेयान भवती जायामानः तन्धीराः कवचयुन्यति स्वद्योमान देव्यन्त।
त्यानंतर ओम श्री महादेवताभ्यो नमो नमः, आदिशक्ती देवताभ्यो नमो नमः. त्यानंतर पंचपल्लव म्हणजे आंब्याचा ढाळा, ज्याला किमान 5 पानं असतील असा ढाळा आपण या कलशावरती ठेवायचा आहे. हात ठेवून घेतल्या असण्याने आपल्याला या ढाळ्याला हात लावायचा आहे. या आंब्याचा ढाळा जो काय आपण ठेवलेला आहे त्या आंब्याच्या ढाळ्याला हात लावायचा आहे. ओम श्री महादेवता आदिशक्ती देवताभ्यो नमो नमः. आम्रफलं समर्पयामि, पंचपल्लवं समर्पयामि, प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. त्यानंतर आपण इथे जो काही श्रीफळ घेतलेला आहे त्या श्रीफळाला हात लावायचा आहे. हा श्रीफळ म्हणजे साक्षात आई भगवती आदिशक्ती आहे, म्हणून तिला मनोभावे नमस्कार करण्यासाठी आपण या कलशावरील जो काही नारळ आहे त्या नारळाला हात लावायचा आहे. श्री महालक्ष्मी आदिशक्ती देवता त्रिगुणात्मिक देवता आदिशक्ती देवताभ्यो नमो नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि, प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. आता या वरुण देवतेची आपल्याला पूजा करायची आहे. या कलशाची पूजा करण्यासाठी कलशाला बाहेरून थोडासा गंध लावून घ्यावा. गंध लावल्यानंतर एक फूल घेऊन ते गंधामध्ये बुडवून या कलशाला व्हावं. श्री महाशक्ती आदिशक्ती देवताभ्यो नमो नमः. ओम वम वरुणाय नमो नमः. सकल पूजार्थे गंधपुष्पं समर्पयामि. त्यानंतर आपण जो काय आपण हे घेतलेला नारळ घेतलेला आहे किंवा कलश घेतलेला आहे या कलशाची आपल्याला हळद कुंकू अक्षता घालून पूजा करायची. तर कलशाला हळद कुंकू व्हावं. हळद कुंकू वाहताना एक फूल घ्यावं. शक्य असल्यास पांढरं फूल शक्य असेल तर पांढरं फूल घ्यावं. पांढरं फूल हळद कुंकू मध्ये बुडवून तसेच अक्षतामध्ये बुडवावं आणि हे फूल भगवंताला अर्पण करावं. श्री आदिशक्ती देवताभ्यो नमो नमः. हरिद्रां कुंकुम सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. ओम वम वरुणाय नमो नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. त्यानंतर पूजेमध्ये समजा महिला बसत असतील तर त्यांनी श्रीफळाला हळद कुंकू लावण्यास हरकत नाही. त्यानंतर आपल्याकडे एक जी वेणी आहे ती वेणी या कलशाला घालून घ्यायची आहे. श्री आदिशक्ती महादेवताभ्यो नमो नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. कालोद्भव पुष्पाणि समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. अशा प्रकारे कलश पूजन झाल्यानंतर त्या कलशाला आपल्याला मनापासून नमस्कार करायचा आणि या देवीची आपल्याला मनापासून प्रार्थना करायची. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम श्री महादेवताभ्यो नमो नमः. आदिशक्ती देवताभ्यो नमो नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. त्यानंतर समजा आपल्या कुलाचारामध्ये अखंड नंदादीप लावायची पद्धत असेल तर अखंड नंदादीप इथे प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तो प्रज्वलित करून घेण्यासाठी आपण ज्या ठिकाणी नंदादीप ठेवणार आहोत त्या ठिकाणी थोडंसं शुद्ध पाणी किंवा आपण पूजेमध्ये जे काही पाणी घेतलेलं आहे त्या पूजेच्या पाण्यामध्ये आपण गंगाजल टाकून घेतलेलं आहे. समजा नसेल तर गोमूत्र थोडंसं शिंपडून ती जागा स्वच्छ करून घ्यावी. तर इथे थोडंसं पाणी शिंपडावं. ते दुर्वा किंवा फूल तामणात सोडून द्यावं. ह्या अशा ठिकाणी ही या वास्तूची किंवा या जागेची आपण पूजा करून घेतलेली आहे. या जागेची पूजा करण्यासाठी आपण इथे हळद कुंकू अक्षता व्हायच्या. ओम ऐं ह्रीं श्रीं वास्तुपुरुषाय नमो नमः. गंधाक्षपुष्पं समर्पयामि. त्यानंतर एक फूल गंधामध्ये बुडवून या जागेवरती व्हायचं. त्यानंतर त्या जागेवरती आपल्याला हा नंदादीप ठेवून घ्यायचा आहे जो 9 दिवस तेवत राहणार आहे. तो नंदादीप ठेवून तो नंदादीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. नंदादीपाच्या ठिकाणी काही कुलाचारामध्ये नंदादीपाच्या जागी समय सुद्धा लावली जातात. आपल्या कुलाचाराप्रमाणे हा विधी आपण करावा.
श्री आदिशक्ती देवताभ्यो नमो नमः. या दीपाची आपल्याला मनोभावे पूजा करायची. पूजा करण्यासाठी एक फूल आपल्या गंधामध्ये बुडवून या दीपदेवतेला व्हायचंय. ओम श्री आदिशक्ती देवताभ्यो नमो नमः. नवदुर्गा देवताभ्यो नमो नमः. अखंड दीप पूजनं समर्पयामि. ओम ऐं ह्रीं श्रीं दीपाय नमः. गंधाक्ष पुष्पं समर्पयामि. त्यानंतर हात जोडून या आपल्या दिव्याला आपण मनापासून प्रार्थना करायची. अखंड दीपकं देव्या प्रीतते नवरात्रकं उज्ज्वालय अहोरात्र मेकचित्तो दृढवत अस्मिन् क्षेत्र दीपनाथ निर्विघ्न सिद्ध हेतवे लक्ष्मी यंत्रस्य पूज्यार्थ युज्ञान दातुर्यमसि. ओम श्री दीपाय नमो नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. त्यानंतर आपण या कलशाच्या बाजूला अजून एक छोटा कलश मांडलेला आहे. तो कलश मांडण्यासाठी तो कलश आपण नवदुर्गा आणि त्रिगुणात्मिक देवता ची पूजा करण्यासाठी आपण हा कलश मांडलेला आहे. तो कलश मांडण्यासाठी आपल्याला कलशाच्या खाली थोडीशी चांदण्याची राश ठेवून त्या राशीचा अष्टदल कमल तयार करायचं आहे आणि त्या कमलाची हळद कुंकू अक्षता घालून पूजा करायची. त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती कलश ठेवून त्या कलशाला सुद्धा ज्याप्रमाणे आपण आपल्या पहिल्या कलशाला केलं त्याचप्रमाणे त्याला बाहेरून एक छोटासा स्वस्तिक आणि संपूर्ण कलशाला खालून वरती अशा 5 रेषा ओढायच्या. त्यावरती आपण आंब्याचा एक ढाळा तामणामध्ये सुपारी, नाणं, गंध, अक्षदा, दुर्वा घालून घ्यायचे. त्यावरती पंचपल्लव ठेवून त्यावरती पूर्ण पात्र ठेवायचे. पूर्ण पात्र म्हणजे तामण पूर्ण अक्षदांनी भरून ते तामण त्याच्यावरती ठेवायचे. त्या तामणामध्ये गोल 9 सुपाऱ्यांची रचना करायची आणि मध्यभागी 3 सुपाऱ्या ठेवायच्या. या 3 सुपारी म्हणजे महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती या त्रिगुणात्मिका देवता आहेत. या देवतांची पूजा करण्यासाठी आपण या पूजेच्या मध्यभागी किंवा तामणाच्या मध्यभागी 3 सुपाऱ्या मांडावयाच्या आहेत. शक्य असेल किंवा आपल्या घरात देवघरात मूर्त्या असतील तर या 3 त्रिगुणात्मिका देवतांची आपल्याला इथे मूर्ती ठेवायची आहे. त्याचसोबत आपल्या कुलस्वामिनी किंवा आपल्या आराध्य देवी कोणती देवी असेल तर त्या देवीची सुद्धा आपण इथे कुलस्वामिनीचा किंवा कुलस्वामिनीची मूर्ती इथे ठेवण्यास हरकत नाही. इथून पुढे आता आपण श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या त्रिगुणात्मिका देवतांची स्थापना करायची आहे. या 3 देवतांची स्थापना करण्यासाठी हातामध्ये अक्षदांचा द्रोण घ्यायचा आहे. अक्षदांचा द्रोण हातामध्ये घ्यावा. आता या देवतेवरती अक्षदा वाहताना आपल्याला हिरण्य मुद्रा करायची आहे. हिरण्य मुद्रा म्हणजे मृग मुद्रा म्हणतात ह्याला. मधल्या 2 बोटांनी आणि आपल्या अंगठ्यानी या अक्षदा मी सांगेल तसं देवतावरती व्हायचे. अक्षदा वाहताना आपल्या डावीकडून उजवीकडे म्हणजे लेफ्ट टू राईट अशा त्या अक्षदा व्हायच्या. आता जसं मी सांगेन तसं आपल्याला त्या अक्षदा व्हायच्या. अग्रगदेषु परिधान शूलं भूषुण्डे शिर शंखं सदत्ति करो त्रिनयना सर्वांगभूषान्वृतां नीलाशनमधुत्यामसिं पादशकां सेव महाकालिकां या मत्स्य विते पिते हरो कमलाजो हन्तु मधु कैटभं. श्री महाकाल्ये नमः. श्री महाकाल्ये आवाहयामि स्थापयामि. महाकालीच्या सुपारीवरती आपल्याला अक्षदा व्हायच्या. त्यानंतर आपल्याला महालक्ष्मीचे इथे आवाहन करायचं. अश्वस्त्र परशु गदेषु कुलशी पदं धनुर्कुंडिका दंडे शक्तिमसीज चर्मजलं गंडासुराभञ्जनं शूलं पाशसुदर्शने च ददति हस्तो प्रभां सेवे सौरभमणिर्दिमे महालक्ष्मी सरोजितां. श्री महालक्ष्मी नमः. श्री महालक्ष्मी आवाहयामि स्थापयामि. महालक्ष्मीच्या सुपारीवरती आपल्याला अक्षदा व्हायच्या. त्यानंतर आपल्याला महासरस्वतीचं आवाहन करायचं आहे. त्यासाठी थोड्याशा अक्षदा हातात घ्यायच्या. घंटा शूल हलानि शंख मुसले चक्रम धनु सायकम
हस्ताब्जै दर्दति धनान् विलजति तानून्यशूल्यं प्रभा गौरी देह समुद्भवां त्रिजगता माधारभूता तु महां पूर्वामत्र सरस्वती नुभजे शुभां दैत्यादिनीं श्रीमहासरस्वते नमः। श्रीमहासरस्वती आवाहयामि स्थापयामि। सरस्वतीच्या ह्याच्यावर आपल्याला सुपारीवरती अक्षता व्हायच्या। त्यानंतर आपल्याला ज्या नवदुर्गा आजूबाजूला मांडलेल्या आहेत गोल रिंगणामध्ये, या नवदुर्गांचं आपल्याला इथे आवाहन करायचं आहे। नवदुर्गांचं आवाहन करण्यासाठी आपल्याला या नवदुर्गांची सुपाऱ्यांची एक एक करून पूजा करायची आहे। पूजा चालू करताना पूर्वेपासून पूजा चालू करायची। इथे आता तू काय जगतपूज्ये जगतवंदे सर्वशक्ती स्वरूपिणी पूजां गृहान कामारी जगतमात नमोस्तुते शैलपुत्रे नमः। शैलपुत्री आवाहयामि स्थापयामि। त्रिपुरां त्रिगुणाधारां मार्गज्ञानस्वरूपिणी त्रैलोक्यवन्दिता देवी त्रिमूर्ते पूजयाम्यहं। ब्रह्मचारिण्ये नमः। ब्रह्मचारी आवाहयामि स्थापयामि। कालिका तु कालिकातीतं काल्याय हृदया शिवां काल्यानि जननी नित्यं काल्यानि पूजाम्यहं। चंद्रघंटायै नमः। चंद्रघंटावाहयामि स्थापयामि। अक्षता व्हाव्या। आनिमादि गुणोदारा मकारचार चक्षूणाम् आनंदशक्ती वेदान्तां कामाक्षि पूजयाम्यहं। कुष्माण्डायै नमः। कुष्माण्डावाहयामि स्थापयामि। त्यानंतर अक्षता व्हायच्या। चंडवीरां चंडमायां चंडमुंड प्रभांजनं तां नामांची देवेशी चंडिका पूजयाम्यहं। स्कंदमात्यै नमः। स्कंदमातरम् आवाहयामि स्थापयामि। अक्षता व्हायच्या। त्यानंतर सुखानंदकरा शांतं सर्वदेव नमस्कृतां सर्वभूतात्मका देवी शांभवी पूजयाम्यहं। कात्यायन्ये नमः। कात्यायनीम् आवाहयामि पूजयामि। अक्षता व्हायच्या। चंडवीरां चंडमाया चंडमुंड प्रभंजिनीं तामनामे च देवेशी गायत्री पूजयाम्यहं। कालरात्र्यै नमः। कालरात्रि आवाहयामि स्थापयामि। अक्षता व्हायच्या। त्यानंतर सुंदरी स्वर्ण सर्वांगी सुख सौभाग्यदायिनीं संतोषी जननी देवी सुभद्रा पूजयाम्यहं। महागौरे नमः। महागौरी आवाहयामि स्थापयामि। अक्षता व्हायच्या महागौरीच्या सुपारीवर। त्यानंतर सर्वात शेवटची म्हणजे आई आदिशक्तीचे सर्वात शेवटचं रूप आपल्या 9व्या सुपारीवरती अक्षता व्हायच्या। दुर्गमे दुस्तरे कार्ये भवदुर्गा विनाशिनीं पूजायामि सदा भक्त्या दुर्वा दुर्गति हरिणीं। सिद्धिदात्रे नमः। सिद्धिदात्र्यै नमः। सिद्धिदात्रे आवाहयामि स्थापयामि। अक्षता व्हायच्या। अशा प्रकारे आपण त्रिगुणात्मिका देवता म्हणजेच महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती त्याचप्रमाणे नवदुर्गा या सर्व देवतेंचं आपण इथे स्थापना केलेली आहे। त्यानंतर आपल्या या सर्व देवतेंचं प्राणप्रतिष्ठा करायची आहे। प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मनामध्ये देवीचं स्मरण करावं। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता। नमस्तस्ये 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 नमो नमः। त्यानंतर आपला उजवा हात आपल्या हृदयावरती ते ठेवायचा आणि आपली दृष्टी या समोरच्या कलशावरती आणि या नवदुर्गांकडे ठेवायची आणि 15 वेळा प्रणव म्हणायचा आहे। प्रणव म्हणजे 15 वेळा ओम बोलायचा आहे। ओम 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 ओम। ओम श्री महाआदिशक्तिदेवताभ्यो नमो नमः। ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा देवताभ्यो नमो नमः। ध्यायामि ध्यानार्थे अक्षरान् समर्पयामि। थोड्याशा अक्षता त्या नवदुर्गांनी
आपल्या त्रिगुणात्मिका देवता यांना थोड्या थोड्या व्हायच्या. थोड्याशा अक्षता व्हा. श्री महालक्ष्मी देवताभ्यो नमो नमः. नवदुर्गा देवताभ्यो नमो नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि. आवाहनार्थे अक्षदान् समर्पयामि. थोड्याशा अक्षता देवाला व्हायच्या. देवीला अक्षता व्हा. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. ओम श्री महालक्ष्मी आसनार्थे अक्षतान् समर्पयामि. श्री महालक्ष्मी महाकाली सरस्वती नवदुर्गा देवताभ्यो नमो नमः. आसनस्थानी अक्षतान् समर्पयामि. अक्षता व्हायच्या. त्यानंतर पळीमध्ये पाणी घ्यायचं आणि शक्य असेल तर गुलाबाची एखादी पाकळी घेऊन किंवा कोणत्याही फुलाची एखादी पाकळी घेऊन आपल्याला हे पाद्य भगवंतावरती देवीवरती शिंपडायचं आहे. उजव्या हातामध्ये पळी घ्यावी आणि उजव्या हाताने डाव्या हातामध्ये पळी घ्यावी आणि उजव्या हाताने शुद्ध पाणी देवीवरती शिंपडावं. श्री महाकाली महालक्ष्मी सरस्वती देवताभ्यो नमो नमः. पाद्योपाद्यं समर्पयामि. पुन्हा एकदा आपल्याला पळीमध्ये पाणी घ्यायचं. त्या पाण्यामध्ये थोड्याशा अक्षता घालायच्या. अक्षतासोबतच थोडासा गंध घालायचा. फुलाने किंवा फुलाच्या एखाद्या पाकळीने ते देवीवरती अर्घ्य देवीवरती शिंपडायचं. श्री महाकाली सरस्वती देवताभ्यो नमो नमः. श्री महाकाली महालक्ष्मी सरस्वती नवदुर्गा देवताभ्यो नमो नमः. अर्घ्यं समर्पयामि. परत एकदा शुद्ध पाणी घ्यायचं आणि फुलाच्या साह्याने किंवा पाकळीच्या साह्याने देवीवरती शिंपडायचं. श्री महाकाली सरस्वती देवताभ्यो नमो नमः. श्री महाकाली महालक्ष्मी सरस्वती नवदुर्गा देवताभ्यो नमो नमः. आचमन्यं समर्पयामि. अशा प्रकारे आचमन आपण दिल्यानंतर उर्वरित जे काही पाणी आहे ते आपण तामणात सोडून द्यायचं. त्यानंतर आपण या तामणामध्ये किंवा या पूजेमध्ये समजा देवीची मूर्ती घेतली असेल तर ती मूर्ती तामणात घ्यायची आहे. आता या ठिकाणी मूर्ती नसल्याने आपण जी काही पूजा आहे ती या स्थापन केलेल्या सुपाऱ्यांवरती म्हणजे या स्थापन केलेल्या देवींवरती आपण शिंपडून ती पूजा त्यांना समर्पण करू. थोडंसं पाणी पळीमध्ये घ्यावं. देवीवरती नवदुर्गांवरती शिंपडावं. श्री महाकाली महालक्ष्मी सरस्वती नवदुर्गा देवताभ्यो नमो नमः. स्नानं समर्पयामि. गंगा सरस्वतीरेवा पयोषणे नर्मदा जले स्नापितोऽसि मया देवी यथा शान्तिः कुरुष्व मे. श्री महाकाली महालक्ष्मी सरस्वती नवदुर्गा देवताभ्यो नमो नमः. स्नानं समर्पयामि. त्यानंतर उर्वरित पाणी तामणात सोडून द्यायचं. त्यानंतर आपण थोडंसं पंचामृत घ्यायचं. म्हणजे थोडंसं पंचामृत घ्यायचं आणि ते पंचामृत देवावरती शिंपडायचं. हे पंचामृत शिंपडताना 5दा देवावरती शिंपडायचं. मी सांगेल तसं करा. थोडंसं देवीवरती शिंपडून ते दुर्वा किंवा ते काही पुष्प आहे ते तामणात सोडून द्यावं. पयोदधि घृतचैव शर्करा मधुसंयुक्तं पंचामृत समानित्यं त्वं गृहाण सुरेश्वरी. श्री महाकाली महालक्ष्मी सरस्वती नवदुर्गा देवताभ्यो नमो नमः. पंचामृत स्नानं समर्पयामि. उर्वरित पंचामृत तामणात सोडून द्यावं. त्यानंतर पुन्हा एकदा शुद्ध पाणी पळीमध्ये घ्यावं आणि हे शुद्ध पाणी देवीवरती फुलाच्या साह्याने शिंपडावं. श्री महाकाली महालक्ष्मी सरस्वती देवताभ्यो नमो नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. शुद्धोदकांते आचमनीयं समर्पयामि. उर्वरित जल तामणात सोडून द्यावं. पुन्हा एकदा पळीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये गंध थोडासा गंध घालावा. गंध घालून फुलाच्या साह्याने हे गंध स्नान देवीला अर्पण करावं. ओम गंधद्वारां दुरादर्शे नित्यपुष्टा करेशिनीं ईश्वरे सर्वभूतानां तामेव पव्यये श्रियां
कर्पूराला समायुक्तं सुगन्धिद्रव्यसंयुतं गन्धोदकं मया दन्तं स्नानार्थ प्रतिगुह्यतां श्री महालक्ष्मी महाकाली महालक्ष्मी सरस्वती देवता नवदुर्गादेवताभ्यो नमो नमः गन्धोदक स्नानं समर्पयामि। त्यानंतर पुन्हा पाणी घेऊन शुद्ध पाणी घेऊन त्यामध्ये फूल किंवा फुलाची पाकळी बुडवून ते पाणी आपल्याला शिंपडायचं। श्री महाकाली महालक्ष्मी सरस्वती देवताभ्यो नमो नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामि स्नानार्थ स्वल्प पूजां करिष्ये। त्यानंतर इथे आपण भगवंताचं स्नान केलेलं आहे, देवीचं स्नान केलेलं आहे। त्यानंतर श्री महाकाली महालक्ष्मी सरस्वती यांना आचमन म्हणून परत पाणी व्हायचं आहे। ते पाणी वाहण्यासाठी पळीमध्ये थोडंसं पाणी परत घ्यावं। श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा देवताभ्यो नमो नमः आचमनीयं समर्पयामि। ती फुलं वगैरे सगळं देवाला व्हायची। त्यानंतर आपण हे जे काय अगरबत्ती घेतलेली आहे ती अगरबत्ती देवाला 3दा ओवाळायची। उजव्या हातामध्ये अगरबत्ती आणि डाव्या हातामध्ये घंटी, घंटीचा नाद करत आपल्याला उदबत्ती दाखवायची। श्री नवदुर्गा देवताभ्यो नमो नमः श्री महाकाली महासरस्वती महालक्ष्मी देवताभ्यो नमो नमः नवदुर्गा देवताभ्यो नमो नमः धूपं समर्पयामि। त्यानंतर आपल्याला आपण दिवा पूजापुरता दिवा लावलेला आहे तो दिवा 3दा देवाला ओवाळायचा। उजव्या हातामध्ये दिवा आणि डाव्या हातामध्ये घंटा घेऊन घंटानाद करत देवाला 3दा आपल्याला देवीला हा दीप ओवाळायचा। श्री महाकाली महालक्ष्मी सरस्वती नवदुर्गा देवताभ्यो नमो नमः दीपं समर्पयामि। त्यानंतर पंचामृताचा नैवेद्य आपल्याला देवाला दाखवायचा आहे। पंचामृताचा नैवेद्य दाखवण्यासाठी जे काही आपण अभिषेक केला तो अभिषेक करण्यासाठी जे काय आपण पंचामृत घेतलं हे पंचामृत उरलेलं जे काय आहे त्याचा आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचा। तर पंचामृताची वाटी घेऊन आपल्याला इथे पंचामृताच्या वाटीखाली थोडासा चौकोनी मंडल काढून घ्यायचा पाण्याचा आणि चौकोनी मंडलावरती आपल्याला आपली ती वाटी ठेवून घ्यायची। पंचामृताभोवती 2दा पाणी फिरवून घ्यावे। श्री महाकाली महासरस्वती देवताभ्यो नमो नमः चतुष्कोमण्डलं कृत्वा तदुपरि नैवेद्यपात्रेण निवाय गायत्री मंत्रेण पात्रान् प्रोक्षयेत् नैवेद्यं निवेदयामि ग्रासमुद्रयान्। 6दा हा नैवेद्य भगवंताला भरवतोय अशी कृती करायची। ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे नमः। हाताने एक पळी ताम्हणात सोडावी। मध्ये पानीयं समर्पयामि पुनः नैवेद्यं निवेदयामि। पुन्हा 6दा देवाला भरवायचं। ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे नमः। 3दा पळी ताम्हणात सोडायची। हस्तप्रक्षालनं समर्पयामि, मुखप्रक्षालनं समर्पयामि, करोदवर्धनार्थे चंदनं समर्पयामि। फूल किंवा फुलाची पाकळी चंदनामध्ये बुडवून देवाला व्हायची। करोदवर्धनं समर्पयामि, प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि। श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवताभ्यो नमो नमः। त्यानंतर आपण जो देवीचा विडा ठेवलेला आहे या विड्यावरती आणि या फळावरती थोडं थोडं पाणी घालायचं आहे। श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवता नवदुर्गा देवताभ्यो नमो नमः। एकदब्बुकी फलतांबूलं समर्पयामि, सुवर्णदक्षिणार्थे दक्षिणान् समर्पयामि, फलार्थे इदं स्थापितफलं समोसं विफलानि समर्पयामि, प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि। त्यानंतर आपल्याला देवीचा महाअभिषेक करायचा आहे। हा देवीचा महाअभिषेक करण्यासाठी आपण विविध स्तोत्र मंत्र या सगळ्यांचा वापर करून आपण भगवंतावरती अभिषेक करू शकतो। पुन्हा एकदा इथे अभिषेक करताना जी काय मूर्ती आपण ताम्हणात घेतलेली असेल त्या मूर्तीवरती आपण अभिषेक करू शकता। समजा आपल्याकडे मूर्ती नसेल तर ह्या देवता हलवू शकत नाही, त्यामुळे आपण फुलाच्या साह्याने किंवा दुर्वाच्या साह्याने पाणी जे काय आपल्याला मंत्र आहेत ते मंत्र म्हणत देवीवरती शिंपडावे।
हे मंत्र म्हणण्या आपल्यावरती असतं की कोणतं मंत्र म्हणायचे. हे कोणतेही आपल्याला आवडते मंत्र, भगवतीचे, आईचे, आदिशक्तीचे मंत्र पठण करत आपल्याला महाभिषेक पार पाडायचा. अशा प्रकारे महाभिषेक पार पडल्यानंतर आपण अभिषेकाच्या नंतरचे जे काही उपचार आहेत ते उपचार करत आहोत. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवताभ्यो नमो नमः. त्यानंतर आपण एक वस्त्रमाळ घेतलेली आहे. ही वस्त्रमाळ देवीला वाहायची. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवताभ्यो नमो नमः. वस्त्रार्थे उपवस्त्रार्थे कार्पास वस्त्रम समर्पयामि. उपवस्त्रार्थे अक्षरान् समर्पयामि. थोड्याशा अक्षरा व्हायच्या. आता देवीला आपल्याला सौभाग्य अलंकार आणि सौभाग्य अलंकाराच्या अगोदर देवीला आवडता अलंकार म्हणजे कंठसूत्र, मंगलसूत्र आपल्याला देवीला अर्पण करायचंय. हे मंगलसूत्र वगैरे अर्पण करण्यासाठी आपल्याकडे जे काही मंगलसूत्र अवेलेबल असेल ते मंगलसूत्र आपल्याला देवीला व्हायचं आहे. ओम महागुण समायुक्तम नानामने समन्वितम कंठसूत्र मया नित्यम गृहान भक्त वत्सले. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा देवताभ्यो नमो नमः. कंठसूत्रम समर्पयामि. त्यानंतर देवीला आवडणाऱ्या बांगड्या, ज्याला आपण कांकण म्हणतो, हे कांकण आपल्याला देवीला व्हायचे आहे. ओम काचस्य निर्मितं दिव्यं कंकणं च सुरेश्वरी हस्तालंकरणार्थाय कंकणं प्रतिगृह्यताम्. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा देवताभ्यो नमो नमः. कंकणं समर्पयामि. त्यानंतर आपल्याकडे उपलब्ध असणारे सर्व सौभाग्य द्रव्ये आपल्याला किंवा अलंकाराचे जे काही वस्तू आहेत या देवीला अर्पण करायचे. आपल्याकडे जे काही अलंकाराचं पाकिट असेल ते ठेवून त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून ते अलंकार देवीला अर्पण करायचे. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवताभ्यो नमो नमः. सकल सौभाग्य द्रव्यम समर्पयामि. त्यानंतर देवीला हळद कुंकू अक्षदा व्हायचे आहे. श्री हैद्रा स्वर्ण वर्णाभ्यास सर्व सौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्यायी देवी त्वं प्रतिगृह्यताम्. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा देवताभ्यो नमो नमः. हैद्राम समर्पयामि. थोडंसं कुंकू देवीवरती व्हायचंय. श्री हैद्राम चरण संयुक्तम कुंकुमम कामदायकम वस्त्रालंकारणां सर्वदेवी त्वं प्रतिगृह्यताम्. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा देवताभ्यो नमो नमः. कुंकुमम समर्पयामि. त्यानंतर थोडंसं शेंदूर आपण देवीला व्हायचंय. ओम उदितारुण्य संकाशम जपाकुसुम संविभम सीमंत भूषणार्थाय सिंदूरम प्रतिगृह्यताम्. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा देवताभ्यो नमो नमः. सिंदूरम समर्पयामि. आपल्याकडे काजळ असेल तर ते काजळ देवाला व्हायचं. ओम कंजलम कामिकम रम्यम कामिनी कामसंभवम नेत्रत्रयो भूषणार्थाय कंजलम प्रतिगृह्यताम्. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा देवताभ्यो नमो नमः. कंजलम समर्पयामि. त्यानंतर देवाला चंदन व्हायचंय. ओम गंधाद्वारा दुरादर्शा नित्यपुष्टा करिषिणी ईश्वरी सर्वभूतानां तामेवोपव्य श्रियं. चंदना गगरू कर्पूर कुंकुमारोच चैस्तता काचुस्त्यादि सुगंधं च सर्वांगेषु विलेपये. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा देवताभ्यो नमो नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. आपल्याला जो गंध आहे तो गंध देवीला लावायचा आहे. त्रिगुणात्मक देवीच्या 3 जे आपण सुपाऱ्या मांडल्या त्या 3 सुपाऱ्यांना आपल्याला गंध लावायचा. शक्य असेल तर 9 सुपाऱ्यांना सुद्धा आपल्याला गंध लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता. त्यानंतर आपल्याकडे जी काही सुवासिका फुलं उपलब्ध आहेत या सगळं सुवासिक फुलांचं वेणी हार विविध फुलांनी आपण या संपूर्ण देवीला सजवायचं आहे. तर इथे आपल्याकडे दुर्वा
दुर्वा, फुल, जेवढी फुलं आपल्याकडे उपलब्ध असतील तेवढी फुलं घ्यावी. शक्य असेल तर मोगरा, जाई, जुई, गुलाब ही पुष्प देवीला अतिप्रिय आहेत. ही पुष्प देवीला अर्पण करावी. देवीला अर्पण करा. पदम शंखज पुष्पाणि शतपत्रे विचर्चिता पुष्पमाला प्रयच्छामि गृहाण त्वं सुरेश्वरी. श्री महाकाले महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा देवताभ्यो नमो नमः. यथा कालोद्भव पुष्पाणि समर्पयामि बिल्वपत्रं तुलसीपत्रं दुर्वांकुराणि च समर्पयामि पुष्पमालांच समर्पयामि. पुष्पाचा हार असेल तर फुलांचा हार सुद्धा इथे आपण घालू शकतो. हार, वेणी आपल्याला घालून घ्यायची. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवताभ्यो नमो नमः. कालोद्भव पुष्पाणि समर्पयामि. त्यानंतर आपल्या देवीची अंगपूजा करायची. देवीची अंगपूजा करण्यासाठी हातामध्ये अक्षतांचा द्रोण घ्यावा आणि मगाशी मृग मुद्रेने जसं आपण भगवंतावरती अक्षता वाहिली तसंच भगवतीवरती आता सुद्धा आपल्याला अक्षता व्हायच्या. ओम दुर्गाय नमः पाद्यो पूजयामि. अक्षता व्हाव्या. महाकाल्ये नमः गुलफो पूजयामि. अक्षता व्हाव्या. मंगलायै नमः जानुद्वय पूजयामि. अक्षता व्हाव्या. अक्षता वाहताना आपल्याला कलशावरती अक्षता नाही व्हायच्या, आपल्याला नवदुर्गांवरती अक्षता व्हायच्या. भद्रकाल्ये नमः कटी पूजयामि. कमलवासिन्ये नमः नाभी पूजयामि. अक्षता व्हायच्या. ओम शिवाय नमः उदरं पूजयामि. क्षमायै नमः हृदयं पूजयामि. कौमायै नमः स्थानौ पूजयामि. उमायै नमः स्कंदाय पूजयामि. कंठं पूजयामि. स्कंदमातये नमः कंठं पूजयामि. महिषामर्दिनी नमः मुखं पूजयामि. महेश्वर्याय नमः शिरं पूजयामि. भवानये नमः सर्वांग पूजयामि. अशा प्रकारे आपण इथे देवीची अंगपूजा केलेली आहे. अंगपूजा केल्यानंतर आपल्याकडे जे काही धूप आहे, धूप दीप आपल्याला देवाला दाखवायचंय. त्यासाठी आपल्याकडे उपलब्ध धूप, अगरबत्ती आपण पेटवून घ्यायची. अशा प्रकारे अंगपूजा झाल्यानंतर इथे महिला पूजा करत असतील तर आपल्याला ओटी देवीची भरून घ्यायची आहे. पुरुष पूजा करत असतील तर हे ओटीचं सामान देवी समोर ठेवून त्यावरती थोडंसं जल, जे काय आपण पाणी घेतलेलं आहे ते पाणी थोडंसं त्या ओटीवरती उजव्या हाताने टाकून ती ओटी देवीला अर्पण करायची. त्यानंतर आपल्याला धूप देवाला दाखवायचा आहे. धूप दाखवण्यासाठी उजव्या हातामध्ये उदबत्ती, डाव्या हातामध्ये घंटा घेऊन घंटेचा नाद करत आपल्याला देवाला ही जे काही धूप आहे ते दाखवायचं आहे. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवताभ्यो नमो नमः. नवदुर्गा देवताभ्यो नमो नमः. धूपं समर्पयामि. त्यानंतर दीप घ्यायचा आहे. जो आपण पूजेपोता लावलेला आहे तो दिवा घ्यायचा. नवरात्रीसाठी जो आपण अखंड नंदादीप लावलेला आहे तो 9 दिवस आपल्याला हलवायचा नाहीये. तो दिवा घेऊन उजव्या हातामध्ये दिवा, डाव्या हातामध्ये घंटा घेऊन घंटानाद करत तो दिवा 3दा ओवाळायचा. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवताभ्यो नमो नमः. दीपं समर्पयामि. घंटा बाजूला ठेवून घ्यावी. आता भगवतीला म्हणजेच आई आदिशक्तीला आपल्याला जो काही नैवेद्य आपण बनवलेला आहे तो नैवेद्य अर्पण करायचा. या ठिकाणी पेढ्यांचा नैवेद्य, गोड नैवेद्य किंवा खीर केली तर अतिउत्तम. इथे आपण साखरेचा नैवेद्य भगवतीला अर्पण करतो. आपल्या नैवेद्याच्या ताटाच्या खाली एक चौकोनी मंडल काढून घ्यायच्या पाण्याने. त्या मंडलावरती आपलं नैवेद्य ठेवून नैवेद्याभोवती 2दा पाणी फिरवायचंय. चतुष्कोमंडलं कृत्वा तदुपरि नैवेद्य पात्रे निवाय गायत्री मंत्रेण पात्रान् प्रोक्षयेत.
नैवेद्यम निवेदयामी. आता आपल्याला देवाला 6दा नैवेद्य भरवतोय अशी कृती करायची. ग्रासमुद्रयाम. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे नमः. उजव्या हाताने थोडंसं पाणी आपल्याला तांबण्यात सोडायचं. मध्ये पाणीयम समर्पयामी. पुन्हा नैवेद्यम निवेदयामी. पुन्हा भगवंताला देवीला 6दा भरवायचं. पुन्हा नैवेद्यम निवेदयामी. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे नमः. 3 पळी हाताने आपल्याला तांबण्यात सोडायचे. हस्तवृक्षालनं समर्पयामि, मुखवृक्षालनं समर्पयामि, करोदवर्धनार्थे चंदनं समर्पयामि. एक फूल गंधामध्ये बुडवून देवाला व्हायचं. करोदवर्धनार्थे गंधपुष्पं समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. त्यानंतर देवीसाठी हा जो आपण विडा ठेवलेला आहे या विड्यावरती थोडंसं पाणी घालायचं. तो विडा, देवीचा विडा आणि हे जे काय फळ ठेवलंय त्या दोघांवरती थोडं थोडं पाणी घालायचं. श्री महाकाली महालक्ष्मी सरस्वती देवताभ्यो नमो नमः. एकदभुगी फलतांबूलं समर्पयामि. सुवर्णपुष्पादि दक्षिणान् समर्पयामि. फलार्थेदं स्थापितफलं समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. दोन्ही तांब्यांच्या मागे आपण जो काही कलशाच्या मागे नारळ ठेवलेला आहे त्या नारळावरती थोड्याशा अक्षता व्हायच्या. अक्षता वाहिल्यावरती थोडंसं पळीने पाणी त्या नारळावरती घालायचं. पळीने घाला, पाणी पळीने घाला. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा देवताभ्यो नमो नमः. अथ श्री नारिकेलफलं समर्पयामि. नारिकेलफलादिफलं समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. त्यानंतर देवीला आपण शेषोपचार द्यायचे आहेत. हे शेषोपचार म्हणजे चामर, दर्पण, गीत, वाद्य, नृत्य अशा वेगवेगळ्या गोष्टींनी देवीला खुश करून या सर्व उपचार म्हणजे शेषोपचार देवीला अर्पण करायचे. हे अर्पण करण्यासाठी उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घेऊन आपण तांबण्यात सोडायचं. त्यानंतर घटावरती किंवा आपल्या या कलशावरती माळ बांधण्यासाठी समजा आपल्या कुलाचारामध्ये माला बंधनाचा विधी करत असतील तर ते माला बंधन करण्यासाठी आपल्या हे जे काही घट आहे किंवा कलश आहे या कलशावरती आपल्याला माळ लटकवण्यासाठी अशी काहीतरी व्यवस्था करावी. आणि एक पहिल्या दिवशी पानांची माळ, खाऊच्या पानांची माळ आपल्याला लावायची आहे. तातय्य मया भक्त्या गृहान जगदंबिके. ओम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा देवताभ्यो नमो नमः. पुष्पमालान् समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. त्यानंतर एक फूल घेऊन त्याला थोडंसं अत्तर लावायचं आणि हे सुगंधित फूल देवीला अर्पण करायचं. श्री महाकाली सरस्वती देवताभ्यो नमो नमः. सुगंध पुष्पं समर्पयामि. स्वतःभोवती प्रदक्षिणा मारायची. श्री महाकाली महालक्ष्मी सरस्वती देवताभ्यो नमो नमः. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. रक्ष रक्ष परमेश्वर. रक्ष रक्ष परमेश्वर. यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिण पदे पदे. प्रदक्षिण पदे पदे. प्रदक्षिण पदे पदे. ओम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा देवताभ्यो नमो नमः. प्रदक्षिणान् समर्पयामि. त्यानंतर महानिरांजन दीप म्हणजे देवीची एक आरती करायची. आरती करताना संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन ही आरती करायची. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दाना लागली. विविध तापाची करावया झाडणी. विविध तापा
झाल्यानंतर आपल्याला हातामध्ये फुलं घ्यायची आहेत, पाकळ्या घ्यायच्या आहेत. या पाकळ्या दोन्ही हातांमध्ये घ्यायच्या. दोन्ही हातामध्ये घेऊन देवाची प्रार्थना म्हणायची. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु विष्णुपत्नी नमोस्तुते. नमोस्तुते नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. श्री महाकाली महालक्ष्मी मा सरस्वती नवदुर्गा देवताभ्यो नमो नमः. मंत्रपुष्पं समर्पयामि. आता हे फुलं दोन्ही हातांनी देवावरती व्हायचे. मनापासून प्रार्थना करायची. आणि ही जी काय आपण पूजा केली, या पूजेमध्ये आपल्याकडून काही चुका झाल्या असतील त्या चुकांची क्षमा मागण्यासाठी आपण मनोभावे जे काय आपले चुका आहेत त्या चुकांची क्षमा मागायची. आवाहनं जजानामि तवाचनं पूजा च विजयानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. श्री महाकाली महालक्ष्मी मा सरस्वती देवता नवदुर्गा देवताभ्यो नमो नमः. क्षमा प्रार्थनान् समर्पयामि. प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि. अशा प्रकारे आपण इथे नवदुर्गा स्थापना, कलश स्थापना, नंदादीपाची स्थापना, नंदादीपाची पूजा, माला बंधन असं सर्व नवरात्रीची पूजा इथे आपण संपन्न केलेली आहे. ही पूजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला 2दा आचमन करायचंय आणि 3दा विष्णूचं नाव घ्यायचं. आचमन करण्यासाठी 3 नावांनी पाणी प्यावे आणि 4थ्या नावांनी पाणी सोडावे. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. पुन्हा एकदा असं करावं. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. त्यानंतर 3दा विष्णूचं स्मरण करायचं. विष्णूचं स्मरण करण्यासाठी विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. विष्णवे नमः. उदयोस्तु उदयोस्तु जगदम्ब सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. प्रार्थना पूर्व नमस्कारान् समर्पयामि. श्री महाआदिशक्ती देवता महालक्ष्मी नवदुर्गा देवताभ्यो नमो नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि. ओम श्री महालक्ष्मये नमो नमः. श्री महाआदिशक्ती देवताभ्यो नमो नमः. अशा प्रकारे आपण संपूर्ण पूजा आपली झालेली आहे. ही पूजा झाल्यानंतर आपण या पूजेमध्ये जो काही प्रसाद आहे, नैवेद्य आहे, हा प्रसाद रूपामध्ये ग्रहण करायचा. त्याचसोबत देवीवरती अभिषेक केलेले जे काही पंचामृत आहे हे पंचामृत तीर्थ म्हणून घरातील प्रत्येक सदस्याला, आलेल्या प्रत्येक भाविकाला वाटून या प्रसादाचा आपण लाभ घ्यायचा. योस्तु दयोस्तु जगदंब. ओम महालक्ष्मी नमो नमः.